माझी पूस येथे जमीन आहे, त्या ठिकाणी पेट्रोल पंप मंजूर झालेला आहे। मी तो पेट्रोल पंप मंजूर झाल्यामुळे तिथे कमर्शियल एने केलेला आहे। कमर्शियल एने करताना त्या जागेत एक 33 केवी लाईन होती, ती स्थलांतरित करण्याकरिता महावितरणकडे गेलो असता तेथील काही अधिकाऱ्यांनी मला सतीश गुडे, सतीश कानडे यांनी 2 लाखाची मागणी केली होती। ती मी पूर्ण नाही केली। त्याचा द्वेष मनात ठेवून त्यांनी माझ्या जागेमध्ये इस्टिमेट बनवताना कसल्याही प्रकारचे नियमांचे पालन न करता इस्टिमेट 5.5 लाख रुपयाचे बनवून दिले। तेथे केबलनं काम करायला पाहिजे, तर केबलने काम केलं तर 2-2.5-3 लाखापर्यंत काम झालं असतं। तरी माझे 5.5 लाख रुपये त्यांनी कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यात टाकायला लावले, संगनमत करून खाल्ले आणि त्यांनी कोणतंही काम केलं नाही। लाईन माझ्या जागेत 1.5 मीटरने ठेवली। मला ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेबांना, बीड जिल्ह्यामध्ये ही जी टोळी आहे महावितरणची, संगनमत करून व्यावसायिकांना पळवत आहे, उठवत आहे, यांच्यावर कधी आपण कारवाई करणार? मी आज न्यायालयात गेलो न्यायालयातून मला जे कारवाई दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे, भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद झालेला आहे, 420चा गुन्हा नोंद झालेला आहे, 409चा गुन्हा नोंद झालेला आहे। पण एवढा सफर का व्हावा लागत आहे? महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये व्यावसायिकांना एवढे सफर का व्हावं लागत आहे? माझी कळकळीची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती। मध्ये शिरकरफड यांची पूस शिवारामध्ये रस्त्याच्या लगत जमीन आहे, तर त्यांना तिथं पेट्रोल पंपाची मागणी त्यांनी केलेली आहे। पेट्रोल पंपाचा प्रस्ताव दाखल केला आहे। तो पेट्रोल पंपाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी त्यांना जी 33 केवी लाईनचं स्थलांतर त्यांच्या जागेच्या बाहेर करून त्यांनी यांच्याकडं मागितलं होतं महावितरण विभागाकडं। तर महावितरण विभागाकडं मागितल्यानंतर त्या ठिकाणी जे ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर होते, कानडे आणि गुडे साहेब, तर त्यांनी त्यांचा तो प्रस्ताव म्हणजे त्यांचं ते स्थलांतर त्यांच्या जागेच्या बाहेर करून देण्यासाठी त्यांना 2 लाख रुपयांची मागणी केली। मग ती मागणी केली तर ती आमच्या पक्षकारांना खटकली। त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडं बर्दापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली। त्याचा राग मनात धरून त्यांनी यांचं इस्टिमेट तर केलं, पण यांची 55 मीटर जागा असतानासुद्धा 240 मीटरचं इस्टिमेट करून तेवढ्या रकमेचं इस्टिमेट त्यांनी काढून दिल्यामुळे त्यांच्याकडून 240 मीटरचे पैसे गुत्तेदारांनी घेतले। मग या गुत्तेदारांनी या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्याशी संगनमत करून म्हणजे लाईन यांच्या जागेच्या बाहेर स्थलांतरित केली, पण नंतर परत कोणतीही परवानगी न घेता आमच्या पक्षकारांची मागणी नसतानासुद्धा त्यांनी ती लाईन परत यांच्या जागेमध्ये 1.5 मीटरचं मध्ये घेतली। म्हणजे जो उद्देश होता आमचा पैसे भरून लाईन आमच्या जागेच्या बाहेर स्थलांतर करण्याचा पेट्रोल पंप मंजुरीसाठी, तर तो उद्देश आमचा असफल झाला। आणि तेवढं त्यांना आमच्या तो पेट्रोल पंप मंजूर होऊ नये याच्यासाठी जाणीवपूर्वक त्यांनी यांच्यासोबत खोडसाळपणा केला। म्हणून यांचे जे विभागीय कार्यालय आहे, व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तक्रार केली। मग त्यांनी गुणनियंत्रक पथक, प्रादेशिक अभियंता गुणनियंत्रक गौतम निधी यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवून त्यांनी याची रीतसर चौकशी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना दोषी धरलेला आहे। दोन्ही अधिकारी न्यायालयाने काय आदेश दिला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात? आता न्यायालयाने सतीश कानडे, सतीश गुडे आणि बळवंत गंगणे शासकीय गुत्तेदार, सतीश कानडे हे डेप्युटी इंजिनियर आहेत, सतीश गुडे हे ज्युनियर इंजिनियर आहेत, तर यांच्या विरोधात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, कलम 316(5), 318 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून त्यांनी चौकशीच्या आधी